तब्बल 79 दिवसांनंतर आजपासून विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन सुरू झालंय। विठ्ठलाच्या गर्भात तेलंगणा येथील भाविक बालाजी मुंडे यांच्या हस्ते आज नित्य महापूजा देखील करण्यात आली आहे। तर यानंतर विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शनापूर्वी लोभस स्वरूपाचा खास एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांसाठी एक आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी, तो आपण पाहूयात। आपण पाहतोय, आपण आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा पाहणारच आहोत। मात्र ही दृश्य आहेत, एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून पाहू शकता। विठ्ठलाच्या गर्भात तेलंगणा येथील भाविक बालाजी मुंडे यांच्या हस्ते खरं तर आज नित्यपूजा करण्यात आली आहे। तब्बल 79 दिवसांनंतर आजपासून विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन सुरू झालंय। विठ्ठलाच्या गर्भात तेलंगणा येथील भाविक बालाजी मुंडे यांच्या हस्ते आज नित्यपूजा देखील करण्यात आली। सकाळपासूनच भाविकांनी या ठिकाणी रांगा लावत विठ्ठलाचं दर्शन घेतलंय। आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी पंढरपुरातून आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत, संकेत कुलकर्णी। संकेत, आपण पाहतोय खरं तर 79 दिवसांनंतर पंढरपुरात आता विठ्ठलाचं दर्शन सुरू होतंय, पदस्पर्श दर्शन सुरू झालंय। कशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय, भाविक नेमकं काय म्हणतायत? सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा गणू। खरंच आजचा अशा भावनेचा खरं तर आजचा पंढरपूरचा दिवस आहे आणि याच भावनेनं खरं तर मोठ्या संख्येनं भाविक पंढरपुरात दाखल झालेले आहेत। चंद्रभागेच्या तीराहून प्रत्येक भाविक आज विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी जातोय। 79 दिवसाच्या विरहानंतर खरं तर विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन मिळतंय। या कालावधीमध्ये देवाचं मुखदर्शन सुरू होतं, मात्र पदस्पर्श दर्शन आज मिळतंय। देशातील एकमेव देवस्थान असं आहे पंढरपूरचं की ज्या ठिकाणी देवाला स्पर्श करून दर्शन मिळतं आणि त्याच पंढरपूरमध्ये आता पुन्हा एकदा पदस्पर्श दर्शन सुरू झालंय। मंदिराच्या जतन आणि संवर्धनाच्या कामामुळे 15 मार्च पासून खरं तर हे दर्शन बंद होतं आणि हेच दर्शन आता सुरू झालंय। त्याच वेळेस 700 वर्षापूर्वी असणारं जसंच्या तसं जे मंदिर आहे, जे संतांनी अनुभवलं ते देखील मंदिर पाहायला मिळतंय। वर्षा, अगदी संकेत, या संदर्भातली प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।